विजयपत सिंघानिया यांची कथा ही फक्त एका यशस्वी उद्योगपतीची नाही, तर आयुष्याचे डोळे उघडवणारा एक धडा आहे. विजयपत सिंघानिया यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर रेमंड ग्रुपला जागतिक उंचीवर नेलं. कंप्लीट मॅन ही ओळख त्यांनीच निर्माण केली. त्यांचं नाव, त्यांची ओळख आणि त्यांची मेहनत सगळं काही त्यांनी स्वतः घडवलं होतं. त्यांचं मुंबईमध्ये 35 मजल्यांचं सुंदर घर होतं. त्यांना अनेक मान सन्मान मिळाले. परंतु 2015मध्ये त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. आपला मुलगा गौतम सिंघानिया याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी कंपनीतील मोठा हिस्सा त्याच्या नावावर केला. त्यांना वाटलं होतं की यामुळे कुटुंब अधिक मजबूत होईल. पण इथेच आयुष्याने वेगळं वळण घेतलं. काळ जसा जसा गेला तसे तसे वडील मुलामधील मतभेद वाढत गेले. परिस्थिती इतकी बदलली की एकेकाळी हजारो कोटींचा मालक असलेले विजयपत सिंघानिया यांना स्वतःचं घर सोडून भाड्याच्या घरात राहावं लागलं. त्यांनी स्वतः कबूल केलं होतं की माझी सर्वात मोठी चूक म्हणजे मी सर्व काही माझ्या मुलाच्या नावावर केलं. संपत्ती मिळताच मुलानेच वडिलांना घराबाहेर काढलं. ज्या साम्राज्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलं त्याच ठिकाणी त्यांना जागा मिळाली नाही. कोर्ट कचेऱ्यांच्या लढाया, अपमान आणि अपमानांचा विश्वासघात सहन करत शेवटी त्यांनी जगाचा निरोप घेतला. विजयपत सिंघानिया हे एक उत्साही वैमानिक देखील होते. 2003 पर्यंत त्यांनी 5000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव प्राप्त केला होता. 1988 मध्ये त्यांनी लंडनमधील बिगिन हिल विमानतळ ते नवी दिल्लीमधील सफदरजंग विमानतळापर्यंत 23 दिवसात एकट्याने उड्डाण करून मायक्रोलाइट विमानासाठी वेग ओव्हरटाईम सहनशक्तीचा विक्रम प्रस्थापित केला होता. सिंघानिया म्हणाले होते की त्यांच्यासाठी प्रवासाचा सर्वात कठीण भाग म्हणजे भूमध्य समुद्र ओलांडून क्रीट आणि अलेक्झांड्रिया दरम्यान उड्डाण करणे होते. त्यांना समुद्राच्या गहन पाण्याची भीती वाटत असे. यामुळे त्यांनी लाईफ जॅकेट आणि शार्कपासून बचाव करणारे सुरक्षा कवच घालून उड्डाण केले होते. प्रवासादरम्यान कंटाळा आला की ते त्यांच्या 2 वर्षाच्या अनन्या नावाच्या नातीच्या फोटोसोबत गप्पा मारत वेळ काढत असे. ही कथा प्रत्येक पालकासाठी एक शिकवण आहे. प्रेम करा, विश्वास ठेवा, पण आयुष्यभर कमावलेलं सर्व काही एकाच क्षणात देऊ नका. कारण स्वाभिमान आणि सुरक्षितता ही तितकीच महत्त्वाची असते. विजयपत सिंघानिया यांचा अत्यंत वेदनादायक शेवट झाला. ज्या माणसाने जगाला द कंप्लीट मॅन ही ओळख दिली त्या विजयपत सिंघानिया यांच्या आयुष्याचा शेवट इतका एकाकी आणि दुःखद झाला. एक काळ होता जेव्हा त्यांच्याकडे तब्बल 12,000 कोटींचं साम्राज्य होतं आणि 35 मजली आलिशान जेके हाऊससारखं स्वप्नवत घर होतं. पण स्वतःची सर्व संपत्ती मुलाच्या नावावर करणं हीच त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरली. त्यांच्या आयुष्याची कहाणी आपल्याला एक मोठा धडा देते. कितीही पैसा असला तरी जर आपली माणसं साथ देत नसतील तर त्या पैशांची किंमत शून्य असते. महालांचा राजा आज जगातून एकटाच निघून गेला. दौलत गेली, अहंकार तुटला आणि कायमची शांत झाली ही कहाणी. खरं तर हा खूप मोठा मेसेज आहे आई वडिलांसाठी. तुम्ही तुमच्या मुलांसाठी खूप काही करता, कष्ट करता, गुंतवणूक करता आणि ते करायलाही हवं. पण जिवंतपणे मुलांना सगळं देऊन टाकणं कितपत योग्य आहे? आपले हातपाय कापून लुळंपांगणं होणं कितपत योग्य आहे? शेवटपर्यंत राजासारखं जगायचं असेल तर काही संपत्ती ही आपल्या हातात असायला हवी. कारण आता हे जग श्रावण बाळाचं नाही, हे कलियुग आहे.